दिवसाची सुरुवात अशी बरोबर एका वाळवंटाच्या भागामध्ये एक लहानसं गाव वसलेलं असतं. त्या गावामध्ये एक तरुण आपले वडील आणि आपली पत्नी यांच्याबरोबर राहत असतो आणि अधूनमधून त्या परिसरामध्ये नेहमी वाळूचे वादळ यायचे आणि लोक तरी त्या ठिकाणी आपलं हळूहळू त्यांनी जीवन ते जगत होते. एक दिवस तो तरुण थोडासा लांब गेला असताना अचानक खूप जोराचं वादळ त्या ठिकाणी आलं आणि इतकं वादळ ते होतं की काही घरं उडून गेली आणि काही घरं इतकी वाळू आल्यामुळे ते काही घरं दबली गेली वाळूच्या खाली आणि तो तरुण वादळ संपल्यानंतर धावत त्या ठिकाणी आला तर बघितलं तर त्याचं घर जे आहे हे वाळूमध्ये बुडून गेलं होतं आणि त्याचे वडील आणि त्याची पत्नीसुद्धा त्या वाळूमध्ये गाडले गेले होते आणि ते मरण पावले होते. आणि हे बघून त्या तरुणाला खूप दुःख झालं आणि तो देवाला म्हणाला, हे माझ्यावरच का आणलं आणि हे का असं झालेलं आहे. आणि पुढे तो खूप निराश होऊ लागला आणि शांतपणे एका जागी बसून राहायचा. आणि काही गावकरी आले. त्या गावकऱ्यांमध्ये एक वृद्ध माणूससुद्धा आला आणि त्यांनी सर्वांनी त्याला समजवलं की तू ह्या ठिकाणीच राहिला तर तू असाच निराशेमध्ये राहशील. तू इथून निघून जा, कुठेतरी दुसरीकडे जा, बघ तुझं काही चांगलं होतं का. आणि तो वृद्ध माणूस त्याला म्हणाला की एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संकटे येतील, परीक्षा येतील, पण पुढे चालत राहा, कधीही माघारी फिरू नको, काहीतरी योजना देवाची वेगळी असेल. आणि त्या तरुणाने ते ऐकलं आणि त्याचं पण मन त्या गावामध्ये आता राहिलं नव्हतं आणि तो निघाला. आणि बरेच काही दिवस चालत जात असताना अचानक त्याला समोर एक उंटाची गाडी दिसली आणि उंट बाजूला मरून पडलेला दिसला आणि त्या वादळामध्ये एक कुटुंब सापडलं होतं. पण ते कुटुंब फक्त जखमी माणूस होता आणि त्याच्या बाजूला एक लहान मुलगा रडत बसलेला होता. आणि त्यांनी धावत जाऊन त्या जखमी माणसाला उचललं. आता कशाने नेणार, शेवटी तो स्वतः इतका थकला होता तरी त्याने त्या जखमी माणसाला आपल्या पाठीवर उचलून घेतलं. तो मुलगा त्याच्या मागे चालत राहिला आणि असं बरंच अंतर ते हळूहळू चालत गेले. तो इतका थकलेला, परंतु पुढे त्यांना एक वसाहत दिसली आणि जेमतेम तो त्या वसाहतपर्यंत पोचला. त्या माणसाला खाली ठेवलं आणि हा तरुण बेशुद्ध पडला. आणि ज्यावेळेस त्याला जाग आली, अगदी दुसऱ्या दिवशी त्याला जाग आली, त्यावेळेस त्यांनी उठून बघितलं तर तो जखमी माणूस जो होता हो बरा झालेला होता, तो चांगला झालेला होता, जो आता नीट जरा बसू शकत होता. त्याचा लहान मुलगा त्याच्या बाजूलाच होता आणि त्यांनी त्याचे आभार मानले. आणि गावकऱ्यांनी सुद्धा सांगितलं की काही दिवस तू इथे थांब. आणि थोडे दिवस तो त्या ठिकाणी आराम केल्यानंतर तो परत त्या ठिकाणी तिथून निघून चालला. तो बोलला, नाही, मला पुढे जायचं आहे. आणि असाच परत वाळवंटामधून काही दिवस गेल्यानंतर त्याचं पाणीसुद्धा संपत आलं आणि आता काय करावं त्याला समजत नाही. आणि अचानक परत एकदा जोरदार वाळूचं वादळ सुरू झालं आणि त्याने देवाला प्रार्थना केली की आता हे का आहे, आता ह्या ठिकाणी मी मरावं का. आणि इतक्या जोराचं आलं, शेवटी ते वाळूची टेकडी होती त्या ठिकाणी आडोशाला तो लपून बसला. आणि बराच वेळ वादळ चाललं आणि वादळ संपल्यानंतर ज्यावेळेस तो बाहेर आला त्यावेळेस त्याला आश्चर्याचा धक्का बसला की वादळामुळे काही ठिकाणची जी वाळू आहे ही संपूर्ण निघून गेली होती आणि त्यामधून खालून पाण्याचा झरा आला होता. आणि तो पाण्याचा झरा इतका होता की पाणी त्या ठिकाणी भरून गेलं, एक विहीरप्रमाणे तयार झाली होती. आणि त्याला खूप आनंद झाला. त्याने ते पाणी तो प्याला. त्या ठिकाणीच तो राहिला. हळूहळू त्यांनी आजूबाजूचा परिसर थोडासा चांगला केला, झाडं त्या ठिकाणी यायला लागली. आणि मग हळूहळू जे प्रवासाला जाणारे वाळवंटातून सापडलेले लोक असायचे ते त्या ठिकाणी यायचे, पाणी प्यायचे, आराम करायचे आणि तिथून निघून जायचे. हळूहळू त्या जागेची एक मोठी वसाहत तयार झाली आणि त्या वसाहतीचा तो पुढारी झाला. आणि त्या ठिकाणी मध्य वाळवंटामध्ये प्रवासी लोकांसाठी ते एक आधाराची वसाहत झाली.
आधाराचं ते एक गाव झालं, आधाराचं एक ठिकाण झालं. आणि त्याच्या मनात आलं, त्या वृद्ध माणसाने सांगितलं की पुढे चालत राहा, देवाची योजना काहीतरी असेल. आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस प्रसंग येतात, काही कठीण प्रसंग येतात, काही परीक्षा येतात, आणि अशा वेळेस आम्हाला तिथंच थांबून राहायचं नाही, आम्हाला पुढे जायचं आहे. कारण देवाची योजना काहीतरी आमच्या साठी वेगळी असते. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, याकोबाचं पत्र, ह्याचा 1 अध्याय 12 वचन, जेम्स चॅप्टर 1 and verse 12. जो मनुष्य परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपल्यावर प्रीती करणाऱ्यास देवाने देऊ केलेला जीवनी मुकुट परीक्षेस उतरल्यावर त्याला मिळेल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.